व्यासांचा जन्म होतो तेव्हा सत्यवतीचं लग्न झालेलं नाही, पण ती एका कोळ्याची मुलगी आहे. तेव्हा ती राजस्त्री नाही, ती राजकुमारी नाही, तिच्यावर तिच्या राज्याची जबाबदारी नाही. त्याच्यानंतर ती कुरुवंशात येते. पण कुंतीच्या बाबतीत जेव्हा कर्णाची घटना घडते, म्हणजे कम्पेअर करतोय म्हणून, तेव्हा कुंती एक राजकुमारी आहे. ती एका राजघराण्यात राहतीये, तिला राजधर्म माहितीये. आपण जे निर्णय घेऊ त्याच्यामुळे आपली जबाबदारी राहते, आपल्या संपूर्ण राज्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि तिथे असा संवाद आहे की ती जेव्हा सूर्याला म्हणते की मला असं असं वरदान मिळालं म्हणून मी तुमचं आवाहन केलं, पण तुम्ही आलात तसे परत जा, माझं काही लग्न झालं नाही, मला काही पुत्र नाही. तर सूर्य तिला सांगतो की तू असं मला परत पाठवू नकोस. आणि त्याला पण तो काय कारण देतो सूर्यदेव, की ऋषींच्या वचनात इतकी ताकद असते की ऋषींच्या वचनात देव सुद्धा बांधलेले असतात. त्यामुळे जेव्हा तुला दुर्वासांनी हा वर दिलाय आणि तो मंत्र म्हणून तू मला बोलवलास, तेव्हा मी बांधिले त्या ऋषींच्या मंत्रात. त्यामुळे मी जर का हे केलं नाही तर ऋषींचा माझ्यावर कोप होईल आणि सगळी सिस्टीम बिघडेल. जी आमची एक व्रत नावाची हे सिस्टीम आहे, ऋत असा शब्द येतो वेदामध्ये नेहमी. तर त्यामुळे हे एक अशाच पद्धतीने घडलं पाहिजे असं आहे आता. आणि तू हे जर का नाकारलंस तर मी तुझ्या संपूर्ण राज्याला माझ्या कोपामुळे आणि तापामध्ये दग्ध करीन. आता तुम्ही विचार करा की ही एकटी, तिला पहिल्यांदा आता ती गर्भवती होणार जर का सूर्याला हो म्हटलं तर, त्यामुळे तिला लग्नाआधी अपत्य होणार. त्यामुळे तिने त्या मुलाचा विचार करावा की राजस्त्री म्हणून अनेक मुलाबाळांनी संपन्न असलेल्या तिच्या अख्ख्या राज्याचा आणि प्रजेचा विचार करावा.